जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा. समास 4. शाश्वत ब्रह्मनिरूपण. श्री गुरुभ्यो नमः. पृथ्वीपासून वृक्ष निर्माण झाले, वृक्षापासून लाकूड मिळते आणि लाकडे जळून त्यांची राख होऊन ती पुन्हा पृथ्वीच होते. पृथ्वीपासून वेली होऊन त्या फुला फळाने बहरतात. नंतर ते सर्व वाळून कुजून पुन्हा पृथ्वीच होतात. अनेक प्रकारच्या धान्यापासून सिद्ध केलेले विविध अन्न माणूस सेवन करतो, ते सर्व मलवमल रूपाने पुन्हा मातीच होते. किंवा पक्षी इत्यादी प्राण्यांनी खाल्ले तरी मलरूपच होऊन वाळून त्याची माती होते. माणूस मेल्यानंतर त्याचे शव जाळतात, त्याची राख होते. पुरले तर त्याची माती होते किंवा कृमी होऊन त्यांची माती होते. अशा तऱ्हेने असंख्य अशी सर्व शरीर पडून गेली तरी ती पृथ्वीच होतात. गवत पाला पाचोळा कुजून पुन्हा त्याचीच माती होते. असंख्य किडे मेल्यानंतर त्यांची पुन्हा पृथ्वीच होते. अशा अगणित पदार्थांच्या विस्ताराचे वर्णन कसे काय करता येणार? त्या सर्वांना पृथ्वीशिवाय आधार नाही. बैल म्हैस आदी पशूंनी पाला गवत खाल्ले तर त्यांचे शेण होते आणि त्यांचे खत होते. ते खत, गुरांचे मूत्र, राख हे सर्व पुन्हा पृथ्वीच. जन्मून वाढून नाश पावणारे सर्व पृथ्वीमध्येच मिसळून जाते. जे होते जाते ते सर्वच पुन्हा पृथ्वीच होऊन जाते. पहाना, हिशेब न करता येण्या इतके बीज पृथ्वीमध्ये अंकुरते, वाढते आणि वृक्ष रूपाने गगनाला भिडते. हे खरे असले तरीही पुढे ते सर्व पृथ्वीतच मिसळून जातात. लोक अनेक प्रकारचे धातू पुरवून ठेवतात, त्यांची ही कालांतराने मातीच होते. सोने रत्न याची ही गत तीच होते. मातीच सोने रत्ने होते आणि कालक्रमाने प्रखर अग्नीने त्यांची राख होऊन पुन्हा ती मातीच होतात. अथवा सोन्याची जर होते, ती जर कुजून किंवा वितळून रस होऊन तो रस घट्ट होऊन माती होते. त्याचप्रमाणे पृथ्वीपासून निर्माण झालेले सर्व धातू अग्नीने उतळून तो रसच दगड होतो. पाण्याला वास येऊ लागतो, तेही तेथे पृथ्वीचे रूप प्रकट झाल्याचेच फळ. एवढेच नव्हे तर क्रमणे पाणी आटून नुसती मातीच उरते. पालापाचोळा, गवत, फुले, फळे खाणारे प्राणी मरून जाऊन त्यांची माती होणे हेही निश्चितच. जेवढे आकार निर्माण होतात त्या सर्वांना पृथ्वीच आधार असून सर्व प्राणी जन्मून मरून गेले तरीही शेवटी उरते ती एक पृथ्वीच. या विषयाचा वाटेल तेवढा विस्तार करता येतो, तरी विवेकाने सर्व काही जाणा. सृष्टीच्या उत्पत्ती संहार क्रमाचे मूळ प्रकार याप्रमाणे सर्व काही पृथ्वी रूप होते हे जाणा. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली असून प्रलय काळी ती पृथ्वी पाण्यातच विरघळून जाते. पाण्यामध्ये विरघळून जाण्यासाठी ती अग्नीने जळून राख होते. आता नुसते पाणीच राहिले. पाणी ही आधी तेजापासून निर्माण झाल्यामुळे शेवटी ते तेजच पाण्याचे शोषण करते. तेजही वायूपासून निर्माण झाले असल्याने पुन्हा वायूच बलवान होऊन जोराने वाहून तेजाला विझवतो. वायू ही आकाशात जन्मला असल्यामुळे शेवटी तोही आकाशातच लपून जातो. अशा तऱ्हेने सृष्टीक्रम संहारक्रम नीट जाणून घ्या. येथे लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे जे ज्या तत्वामुळे निर्माण झाले ते त्या तत्वामध्येच लय पावते. या क्रमाने पंचभूते नाश पावतात. एवढेच काय तर भूत या शब्दाचा अर्थच निर्माण झालेले असा आहे. ते पुन्हा नाश पावणे क्रमप्राप्तच आहे. शेवटी शाश्वत परब्रह्म मात्र एकच उरते. या परब्रह्माचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकणार नाही. अज्ञानामुळे चार खाणीतील अनंत जीव व्हावे लागते. जडाचे मूळ चंचल आहे, चंचलाचे मूळ निश्चळ आहे. निश्चळ परब्रह्माला मात्र मूळ नाही, ते स्वयंभू आहे. ही गोष्ट चांगल्या रीतीने जाणा. जग निर्माण झाले ही गोष्ट सत्य आहे असे म्हणणे पूर्वपक्ष आहे. जगनाश पावते मिथ्या आहे असे म्हणणे हा सिद्धांत पक्ष आहे. या उभय पक्षापासून अतीत होऊन स्थित राहणारे तेच परब्रह्म होय. ही गोष्ट स्वप्रतीतीने जाणून घ्या व विचाराने रहस्य प्राप्त करून घ्या. विचार न करता नुसते कष्टने म्हणजे मूर्खपणाच होय.
ज्ञानी म्हणून घेणाऱ्यांनीही जड चंचल यांची भीड बाळगली तर त्याला निश्चल परब्रह्म कसे मिळेल? ते उगीच मायेमध्ये गडबड करतात. सुज्ञ लोकांनी माया पूर्णपणे नाश पावल्यानंतर जी स्थिती राहते तिचे विवरण आपण स्वतःच करून पाहायला हवे. मायेचे निशेष निरसन होते तेव्हा आत्मनिवेदन घडते. शब्दांचा संबंधच नसणाऱ्या या विज्ञान स्थितीला बुद्धीने जाणणे शक्य नाही. अर्थात ती केवळ स्वानुभवगोचर आहे. हे सत्य ज्ञान सोडून देऊन लोकांच्या बोलण्यामागे जाणारे शेवटपर्यंत संशयातच गुरफटून जातात. म्हणून शहाण्यांनी विज्ञानाचे प्रत्यंतरच पुन्हा पुन्हा पाहावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचदश दशके शाश्वत ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.